अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव। ज्ञानोबराय म्हणतात स्त्री भोगिता थाओ पुढं ऐका वृद्धाप्य लागे येवो आणि मग तोची करी प्रेम भावो बाळकाशी पहिली बाळ दसे। लक्षात आलं का बोलणं? अहो अखंडपणाच नाही काही नाही महाराज। 100% बायाने माणसाच्या पोत्या ओळखिल्यात, ओळखील नाही का? 100% बायाने महाराज किती बी चांगली चाल म्हणायचं, घरी जाऊन बायकोला म्हणायचं काय चाल म्हणली बाळापूरला, ती म्हणती माहितीत किती चालीचे पडा उग। बायाली 100% चाली माहिती झालेल्या आहेत, काय नाही तर माहिती। आता तुम्ही दोघं बी पिपळा खालचे मुंजे असल्यामुळे तुम्हाला काहीच माहित नाही महाराज। ही वाजविणारे दोघे बी कसेच पिपळा खालचे मुंजे येते, बरोबर आहे का नाही? आणि मुंजायली कळत नाही महाराज, या मुंजायली कळत नाही मुंग्यावालेली कळत आहे। लक्षात आलं का बोलणं? लय अवघड काम असतं, एक सोपं आहे का? ज्यानं लग्न केलं त्याला कळतं। मी बायको केली म्हणून मला माहिती महाराज, लक्षात घ्या। लय कुठं नाही ना, हे का साधा कुठं नाही का, काय सांगा बरं महाराज? तुकोबराय म्हणतात जैशी तैशी माय बरी, जशी असेल तशी आपली माय। कारण माय बापाचा स्वभावच वेगळा आहे। ज्ञानोबरायचे शब्द आहेत। ज्ञानोबराय म्हणतात जैसा का स्वभाव माय बापांचा, आपत्य जरी बोले बोबडी वाचा, अधिकची तयाचा संतोष अति। लहान लेकरू मी अखंड सांगायला लागलोय, ह्या लहान लेकराला आई सोडून काही घेणं देणं आहे का? हो बोला, काही घेणं देणं आहे का? काही नाही महाराज। लेकराला आई आई लई झालं तर बा नाम वडील। ज्ञानोबरायचे शब्द आहे का? ज्ञानोबराय म्हणतात थाप टाकी जरा पहिली बाळ दसे। ज्ञानोबरायचे शब्द आहेत पहिली बाळ दसे, आई बाहेची पिसे। पण किती दिवस? एकदा 4 चौघाने मिळून लग्न लावून दिलं, वैशाख साजरा झाला आणि बायको आली की आई जातीन बाई येते। ते सरे मग स्त्री मौसे भुलोनी ठाके। ज्ञानोबरायचे शब्द। ज्ञानोबराय म्हणतात आई 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 म्हणणार एकदा लग्न झालं की बायको म्हणते बाई बाई। ठीक आहे ना? माऊली बोलले ठीक आहे, अहो असू द्या ना बायकोवर प्रेम। आईवर अखंड नाही, आता बायकोवर प्रेम गेलं, राहू द्या बायकोवर प्रेम। बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम आहे का? अखंड शब्दासाठी चाललंय आपलं। बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम आहे का? ओ बोला, प्रेम आहे बायको अखंड? अखंड बायको ओ बोला की तुम्ही। बायकोवर अखंड प्रेम आहे का? बोला हा पालवे बाबा, बोला तुम्ही। असं आहे का? अहिंता असं आहे, अनाथा ज्ञानी कोणी नाही त्याला, असला धंदा आहे, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडा आणि माझ्याकडे लक्ष द्या। ज्ञानोबराय म्हणले बायकोवर अखंड प्रेम नाही ना। ज्ञानोबरायची ओवी माझ्या पदरचं नाही, माझ्या तोंडी लहान तोंडी मोठा घास होईल, पण शब्द माऊलीचे असल्यामुळे बोलून जातो। सिरियलच आहे त्या ओवीची, प्रल्हाद महाराज त्याच्या पुढची ओवी आहे। ज्ञानोबराय म्हणतात बायकोवर अखंड प्रेम नाही। बरं, मुद्दा एवढा आहे, शब्द ज्ञानोबरायचे ना वाईट म्हणून घेऊ नका। ज्ञानोबराय म्हणतात स्त्रीचा भोग भोगून भोगून तरी किती दिवस भोगायचा? गुरुजी फार गोड अंगावर काटा येतो। ज्ञानोबराय म्हणतात स्त्री भोगिता थाओ पुढं ऐका वृद्धाप्य लागे येवो आणि मग तोची करी प्रेम भावो बाळकाशी पहिली बाळ दसे। लक्षात आलं का बोलणं? अहो अखंडपणाच नाही काही नाही महाराज। 100% बायाने माणसाच्या पोत्या ओळखिल्यात, ओळखील नाही का? 100% बायाने महाराज किती बी चांगली चाल म्हणायचं, घरी जाऊन बायकोला म्हणायचं काय चाल म्हणली बाळापूरला, ती म्हणती माहितीत किती चालीचे पडा उग। बायाली 100% चाली माहिती झालेल्या आहेत, काय नाही तर माहिती। आता तुम्ही दोघं बी पिपळा खालचे मुंजे असल्यामुळे तुम्हाला काहीच माहित नाही महाराज। ही वाजविणारे दोघे बी कसेच पिपळा खालचे मुंजे येते, बरोबर आहे का नाही? आणि मुंजायली कळत नाही महाराज, या मुंजायली कळत नाही मुंग्यावालेली कळत आहे। लक्षात आलं का बोलणं? लय अवघड काम असतं, एक सोपं आहे का? ज्यानं लग्न केलं त्याला कळतं। मी बायको केली म्हणून मला माहिती महाराज, लक्षात घ्या। लय कुठा नाही ना, हे का साधा कुठा नाही का, काय सांगा बरं महाराज? अहो ही रानच घसरगुंडीचं आहे। कसलं रान आहे? घसरगुंडीचं रान आहे। बघायला म्हणून जरी गेलं तरी गप्पुनी पडतंय आणि पडल्यावर कळतंय पडलो का काय, किंवा भांबावून गेलेत। पदरचे शब्द नाहीत, ज्ञानोबरायचे शब्द ऐका। ज्ञानेश्वरीमध्ये माऊली बोलले
मनोनी भूते भांबावली, ज्ञानोबाई म्हणतात मनोनी भूते भांबावली, संसाराची या आडवा माझी पडिली. भांबावून गेलेत. या बघा गुरुजी, सबंध जग एक मध्ये राहायला होतं. किती मध्ये? एक मध्ये. माऊली एक मध्ये राहायला होतं. विनाकारण अवदासा सुचली. एकचं नाव आहे ब्रह्म, एकचं नाव काय? विनाकारण अवदासा सुचली. दोन मध्ये काय म्हणून बघायला गेलं, दोनचं नाव संसार. आणि त्याला खेळ, त्याला रूपक करताना त्याचं विट्टी दांडूचं रूपक केलं योगेश महाराज, त्याला विट्टी दांडूचं. मग गोपाळ म्हणले देवा कुठला बी खेळ खेळू पण सारा विट्टी दांडू, संसाराचा खेळ नको बाबा, लय बेकार आहे हे असला खेळ आहे. अबक तो बकती बक पोरा खेळ विट्टी दांडू, अबक तो बकती बक पोरा खेळ विट्टी दांडू, हा त्रिगुण खेळ मांडू आता बिहू नको गांडू, त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू आता बिहू नको गांडू, त्रिगुण खेळ मांडू आता बकती बक पोरा खेळ विट्टी दांडू, अबक तू बकती बक पोरा खेळ विट्टी दांडू, अबक तू बकती बक पोरा खेळ विट्टी दांडू, अबक तू बकती बक पोरा खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू. याचं नाव संसार आहे महाराज. लक्षात आलं का? एक विट्टी आणि एक दांडू, याला विट्टी दांडूचा खेळ म्हणतात. संसार आणि विट्टी दांडू काही बदल नाही. एकच इटीने एक. आता काय काय दोन दोन इटी आहे, त्याला मी काय करणार? बरोबर आहे. काय काय दोन दोन इट्यावाले इथं काय करावं सांगा बरं? काय कायच्या इट्याच गायब आहेत. हा काय लई बघायल्यात पण इट्याचा मिळत नाही. लक्षात आलं? म्हणून रूपक केलंय खेळ्या प्रकरण आणि खेळ्या. हे बघा त्याला चांगल्या दिंडीत गेलं ना, मग असे खेळ्या नावाचं प्रकरण, जागल्या नावाचं प्रकरण, जुगी नावाचं प्रकरण, अशी प्रकरणं कळतात. पण त्याला दिंडी चांगली पाहिजे. चांगल्या दिंडीत असे प्रकरणं कळतात आणि बाकीच्या दिंड्यांनी प्रकरणं कळतात. असं होतंय ते. हा लक्षात आलं का? म्हणून आबक दुबक तिबक पोरा खेळे विट्टी दांडू, ही विट्टी दांडूचा खेळ आहे महाराज. ह्या विट्टी दांडूच्या खेळात दोन पार्ट्या. किती? ओ लक्ष द्या, किती पार्ट्या? बोलत चालायचं, लहान लेकरांनी फक्त बोलू नका. किती पार्ट्या? दोन. एका पार्टीनं कोलायचं आणि दुसऱ्या पार्टीनं, त्याचं नाव संसार आहे महाराज. त्याचं नाव संसार आहे. बरं एक आहे महाराज, कोलणारा जी आहे ना, कोलणारा ती चॅलेंज करून कोलतय. काय सांगून? ए कोलू का रे? लक्षात आलं काय? मी संसाराबद्दल बोलतो. कोलू का रे? ती पुढचा म्हणते थांब थांब, माझे गडी उभा करू दे. आणि ती गडेली सांगते झेला रे झेला, वरच्या वरी झेला. संसाराला खाली पडू देऊ नका. वरच्या वरी त्याची काटा काढायचा आणि संताच्या पायावर, देवाच्या पायावर समर्पित करायचा. तुका म्हणे भार घातलिया वरी, किंवा तुका म्हणे घालू तयावरी भार. पुढचा तुकडा वा हो हा संसार देवा पायी. त्याला म्हणायचं वरच्या वरी झेला, खाली पडू देऊ नका. लक्षात आलं का? वरच्या वरी झेलायचं. बरं त्याच्यात इकडं आहे का नाही गुरुजी माहित नाही. इटी दांडूच्या खेळापेक्षा, ज्याला जिलीच्या खेळापेक्षा, कोलाकुलीपेक्षा बी ह्याच्या पुढचा एक खेळ लय बेकार आहे. त्याच्यातला प्रकार माहिती का तुम्हाला? माहिती का तुम्हाला? भाऊ तुमच्या लहानपणी असेल. कोणता कोणता माहिती का? नाही, विटी दांडूतलाच प्रकार आहे एक, की इटीनं दांड उडवायचा. बरोबर? हे तर माहिती. जर नाहीच उडला तर कावड लागत असते. कावडीचा प्रकार आहे का? पांडुरंग महाराज तुमच्या काळात असेल. कावड इकडे शब्द काय आहे? इटीपासून गल्लीपर्यंत इटी तानीत न्यावं लागायची. किर्र म्हणायचं आणि एका दमात न्यायची. त्याला काय म्हणतात? कावड लागणं. हा, ती ज्याच्यावर कावड लागली, जी इटी जिथे ना गल्ली पसतो तानीत न्यायची इटी आणि एका दमात न्यायची. ज्याच्या हे संसारात असलंच आहे. एका दमात न्यायची असल्यामुळे ते आचाक्वाच्या खवते. सुरुवातीला आचाक्वाच्या खवते. ती सुरुवातीचा मोसमच वेगळा असते महाराज. लय मोसम महाराज. हलका बी आवाज दिला तरी असा कानुसा घेतात माणसं. हलका बी लय मोसम असते ती सुरुवातीचा. कुणाला बी विचारा, त्या नवरदेवा पोराला विचारा, मालकीन आय डायरेक्ट हाय म्हणणार नाही, मध्ये हसायचा गेर टाकणार. एवढी खूबी असती बेकार महाराज. मालक कुठं येतं? मालक आहेत.
बारीक गुदगुली असतात महाराज, लई होणं. पण किती दिवस, 4-6 महिने जाऊ द्या महाराज. हो, सुरुवातीला कुणाला मालक हायत मालकीन हाय हसत येत, गेर टाकीत येत. पण एकदा 4-6 वर्ष लोटले की त्याला विचारा, तिला विचारा, मालक कुठं बोंबलं हिंडायलेत की राहिलं का काही, त्याच्या पुढं चला, त्याला विचारा, अरे मालकीन ती काय विचारून जाते का. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं, लक्ष द्यायला लागलंय का चाललंय असंच लक्ष यायला लागलंय. हा, ज्ञानोबारायचे शब्द ऐकतात, 2 चाकड्यापासून लांबलं, त्याला माऊलींचा किती गोड पुरावा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेने तोंडे देव बोलती वेदे, असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, हे झाडची आईशे शिनसाळ, हे झाड शिनसाळ आहे, ही खतरनाक झाड. पुढची शब्द आहे का ज्ञानोबारायचे, म्हणले मृत्यू लोकी सुखाची कहाणी आणि ऐकी जेल कौनाची श्रवणी. नाही 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 नाही, इथून अपेक्षाच सोडून द्यायची महाराज, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे ज्ञानोबाराय भगवान बोलतात गीतेमध्ये, माऊलींनी त्याच्यावर भाष्य केलं. भगवान बोलतात, ही आपल्याकडची झाडं आहेत ना, ही झाडं 15व्या अध्यायात बोलून गेले भगवान, ही झाडं आपल्याकडली सरळ आहेत, ह्याच्या शेंडेवर इथं मुळ्या खाली येतात. संसाराचं झाड उलट्या खोपडीचं आहे, मुळ्यावर इथं आणि शेंडे खाली येतं. ऊर्ध्वमूलमधशाख मश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. उलट्या खोपडीचं झालं. ऊर्ध्व मूल अधशाखम, मधशाकम अधशाकम असे 2 पाठ केले जातात. उत्तर भारतात मधशाकम, मराठवाड्यात अधशाकम. विढाल विषय एवढाच आहे आपला. किती कावड संसारात, ज्याच्यावरती कावड लागली त्या चक्वाच्या खवतनी, एकदा गल्लीकडे बघतं, एकदा इटीक. आता ज्याचं जळतं त्याला कळतं, बरोबर आहे का नाही. अंदाज घेते असते ना, असं अंदाज घेतात माणसं, कडीला लागण कर कसं होईन र, धरलंय र घराचं काम, पण आता कसं होतंय की र, कसं अंदाज घेणं ही कावडीचा खेळ आहे बरं का. अंदाज घेते बरं, ही अंदाज माणूस घेतय का नाही तर दुसऱ्या पार्टीचा माणूस मागून मांडू टुचिते. अजून का धीर पोरा नमन शिकिर, अजून का धीर पोरा नमन शिकिर, आ धीर धरोनिया लाज पोरा निघाला, धीर धरोनिया लाज पोरा निघाला, धीर धरोनिया लाज पोरा निघाला, अजूनिका धीर पोरा नमन शिकिर, 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 नमन शिकिर, नमन शिकिर. हे असला संसार आहे काय. त्याच्यात बघा शब्द किती जुळते मिळते. अजूनिका धीर पोरा नमन शिकिर, आणि मग लाज का सरकडीला लावा लागतोय. धीर धरोनिया लाजे पोर निघाला. कशासाठी बोललोय माहिती का ओ, कशासाठी बोललोय का. हुकी आली मला, हुकी आली अचानक बोलाय. नाही नाही नाही, मी या मुद्द्यासाठी बोललो, संसारातल्या लोकांमध्ये प्रेमामध्ये अखंडत्व कायम नाही. आता लक्षात, अखंडपणाच नाही ना महाराज. संसारात आहे का अखंडपणा? अजिबात नाही महाराज. कोण कोणावर प्रेम कराय मोकळं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, आपल्या लक्षात येईल. काही नाही महाराज, बायाने 100% ओळखलेलं आहे. किती बी महाराज काही बी असू द्या, कारण किती बी लांब मिशा ठेवा, बाया बिहतच नाहीत महाराज. अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर, तालुका जिल्हा संभाजीनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर, श्री सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव.